असरचा रिपोर्ट नुकताच आलेला आहे आणि असरच्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्र शिक्षणामध्ये ढ असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। नुकताच कोरोनाचा कालखंड संपलेला आहे। 2 वर्षामध्ये कोरोनाने आपल्याला घरीच बसवलेलं होतं, त्याचबरोबर विद्यार्थीही घरीच होते। त्याचाही कदाचित परिणाम या गुणवत्तेवर झालेला असू शकतो। असरने जे काही महाराष्ट्रामधलं सर्वेक्षण केलेलं आहे त्यासाठी त्यांनी सॅम्पल म्हणून नांदेड जिल्ह्याची निवड केली होती आणि नांदेड जिल्ह्याचं सर्वेक्षण करून त्यांनी हा अहवाल सादर केलेला आहे। या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 14 ते 16 आणि 17 ते 18 वयोगटातले असे 2 भाग त्यांनी केलेले आहेत आणि त्यातले मुलांचे आणि मुलींचं प्रमाण त्यांनी काढून त्याचा सर्वे केलेला आहे। साधारण प्रश्न विचारून त्यांनी हे सर्वेक्षण केलेलं आहे आणि या प्रश्नाच्या आधारावरती त्यांनी असं गणित मांडलेलं आहे की महाराष्ट्रातले विद्यार्थी हे शिक्षणामध्ये ढ आहेत। काय प्रश्न विचारले होते त्यांनी हेही आपण बघणार आहोत आणि त्या प्रश्नाचं त्यांना उत्तर काय मिळालेलं आहे हेही बघणार आहोत। याच्यामध्ये खूप साधारण प्रश्न आहेत की 16 ते 17 आणि 17 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना साधारणतः दुसरीचं पुस्तक वाचता येतं का, गुणाकार भागाकार याची गणितं त्यांना येतात का, इंग्रजी त्यांना चांगल्या प्रकारे वाचता येतं का, किंवा एखाद्या दुकानामध्ये आपण गेल्यानंतर त्याचे कॅल्क्युलेशन ते व्यवस्थित करू शकतात का, असे साधे प्रश्न त्यांनी या सर्वेक्षणामध्ये विचारले होते। आणि या सर्वेक्षणाचा त्यांनी निष्कर्ष काढून हे सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शिक्षणामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो, अर्थातच तो ढ आहे असं त्यांचं म्हणणं आहे। काय म्हटलेलं आहे या प्रश्नामध्ये तेही आपण बघणार आहोत। त्यांनी पहिला प्रश्न जो विद्यार्थ्यांना विचारलेला होता तो प्रश्न असा होता की साधारणतः आपली जी मराठी भाषा आहे ही या मराठी भाषेला आपल्याला वाचता येऊ शकतं का। यासाठी त्यांनी 16 ते 17 आणि 17 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना काही टेक्स्ट दिला आणि हे टेक्स्ट त्यांना वाचता येतं का याचं सर्वेक्षण त्यांनी केलं। त्यातमध्ये त्यांना असं आढळलं की जे दुसरीचं टेक्स्ट बुक आहे ते 16 ते 17 वयोगटातील विद्यार्थी वाचू शकतात का। याचं उत्तर त्यांना 76.4% विद्यार्थी हे दुसरीचं पुस्तक वाचू शकतात असं सापडलेलं आहे। अर्थातच 24% विद्यार्थी दुसरीचं पुस्तक वाचू शकत नाहीत असं देखील त्यांनी निष्कर्षात म्हटलेलं आहे। त्याचबरोबर 17 ते 18 वयोगटातील 79% विद्यार्थी हे पुस्तक वाचू शकतात, अर्थातच दुसरीचं पुस्तक वाचू शकतात। याचा अर्थ 21% विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तक वाचता आलेलं नाही। त्यांनी दुसरा जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न आहे गुणाकार आणि भागाकाराच्या गणिताच्या संदर्भामध्ये। 16 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांना गुणाकार आणि भागाकाराची गणितं येतात का, याचं उत्तर त्यांनी शोधत असताना त्यांना फक्त 35.7% विद्यार्थ्यांना गुणाकार आणि भागाकार येतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर 17 ते 18 वयोगटातील 32.1% विद्यार्थ्यांना गुणाकार आणि भागाकाराची गणितं येतात असं त्यांनी या अहवालात म्हटलेलं आहे। आणखीन त्यांनी दुसरा प्रश्न पुढचा विचारलेला आहे की इंग्लिश जो विषय आहे इंग्रजी, साधारण इंग्रजी त्यांना वाचता येते का असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि एक टेक्स्ट विद्यार्थ्यांना त्यांनी वाचायला दिलेला आहे। त्याच्यामध्ये 14 ते 16 वयोगटातील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी 50.6% जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी इंग्रजी चांगल्या प्रकारे वाचू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे। तर 17 ते 18 वयोगटातले विद्यार्थी हे 60% विद्यार्थी असे आहेत जे इंग्रजी चांगल्या प्रकारे वाचू शकतात। 14 ते 16 वयोगटातील जे काही 50.6% विद्यार्थी वाचू शकतात याचाच अर्थ 50% विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येत नाही असा निष्कर्ष आहे। दुसरीकडे 17 ते 18 वयोगटातील 60% विद्यार्थी वाचू शकतात, याचाच अर्थ 40% विद्यार्थी इंग्रजी चांगल्या प्रकारे वाचू शकत नाहीत असा याचा निष्कर्ष आहे। त्याचबरोबर त्यांनी काही विद्यार्थ्यांना गणिताचं कॅल्क्युलेशन करायला सांगितलं। समजा आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो आणि तिथून काही आपण वस्तू खरेदी केल्या, तर वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचं मूल्य किती होतं त्याची बेरीज या काही विद्यार्थ्यांना करायला त्यांनी सांगितलेली होती आणि तशा प्रकारची लिस्ट देखील त्यांना त्यांच्या हातामध्ये देण्यात आलेली होती की तुम्ही काय खरेदी करता, त्याचं मूल्य किती आहे आणि अशा 4-5 वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला ते गणित मांडायचं होतं। त्यांनी 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांना हे कॅल्क्युलेशन विचारलं की तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेल्यानंतर जे खरेदी करता त्या खरेदीच्या आधारावरती तुम्ही तुमचे कॅल्क्युलेशन करू शकता का, हे त्या विद्यार्थ्यांना विचारलं असता त्यांनी 60.7% विद्यार्थी हे फक्त कॅल्क्युलेशन चांगल्या प्रकारे करू शकतात असं आढळलं। तर 40% विद्यार्थी हे दुकानामध्ये खरेदी केल्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करू शकत नाहीत। साधारण वस्तूचं कॅल्क्युलेशन आहे तर ते 40% विद्यार्थी हे कॅल्क्युलेशन करू शकत नाहीत असं या अहवालामध्ये म्हटलं गेलं आहे। तर 17 ते 18 वयोगटातील जवळपास 40.5% विद्यार्थी याचं कॅल्क्युलेशन चांगल्या प्रकारे करू शकतात असं देखील आढळलेलं आहे। अर्थातच 17 ते 18 वयोगटातील जवळपास 60% विद्यार्थ्यांना आपण ज्या दुकानामधून खरेदी करतो त्या दुकानाचे कॅल्क्युलेशन करता येत नाही असं त्यांनी या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। अर्थातच हे प्रमाण खूप धोकादायक आहे की 17 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना फक्त 40% विद्यार्थ्यांना याचे कॅल्क्युलेशन येतं असं या निष्कर्षात म्हटलेलं आहे।
दुसरीकडे त्यांनी कोरोनाच्या कालखंडामध्ये आपण जे मोबाईलवरती शिक्षण दिलं त्या शिक्षणाचा देखील त्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे की एखाद्या कुटुंबामध्ये किती मोबाईल आहेत, ते कोणाच्या मालकीचे आहेत, विद्यार्थ्यांकडे मोबाईल आहेत का, याचं देखील त्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे. 90% कुटुंबाकडे स्वतःचे मोबाईल आहेत, परंतु केवळ हे मोबाईल त्या कुटुंबातले प्रमुख व्यक्तीच वापरतात. ते विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणामध्ये वापरायला देत नाहीत किंवा त्यांच्या अभ्यासासाठी ते मोबाईल मिळत नाहीत. तर महाराष्ट्रामधले म्हणजे अर्थातच नांदेडमध्ये फक्त 25% विद्यार्थी असे आहेत, त्याचं प्रमाण सरासरी 25%च्या आसपास आहे की ते विद्यार्थी शिक्षणासाठी मोबाईल वापरू शकतात. अन्यथा 75% विद्यार्थ्यांकडे शिक्षणासाठी मोबाईल देखील नाहीत. म्हणूनच मागच्या 2 वर्षामध्ये आपण जे शिक्षण दिलं ते शिक्षण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले का, असा देखील या रिपोर्टच्या माध्यमातून प्रश्न आपण उपस्थित करू शकतो. कारण 25% विद्यार्थ्यांना जर मोबाईल वापरायला मिळत असेल तर 75% विद्यार्थ्यांनी हे शिक्षण कशा पद्धतीने घेतलं, असा देखील प्रश्न आपल्यासमोर आहे. आणि म्हणून लॉकडाऊनमध्ये आपण सगळेजण घरी होतो, सगळेजण घरून शिकवत होतो, विद्यार्थी घरी बसून शिकत होते, पण ते शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचले का, असा प्रश्न या अहवालाच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतो. यांनी जो अहवाल दिलेला आहे या अहवालामध्ये नांदेड जिल्ह्यापुरतं हे सर्वेक्षण आहे, पण हे सर्वेक्षण करत असताना नांदेड हे त्यांचं फक्त सॅम्पल होतं. हा सर्वे महाराष्ट्राचा आहे आणि म्हणूनच त्यांनी या सॅम्पलच्या आधारावरती महाराष्ट्र हा शिक्षणामध्ये ढ असल्याचं सांगितलेलं आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं? आपल्या आजूबाजूला असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा सरकारी शाळा असतील किंवा इतर शाळा असतील, यातल्या विद्यार्थ्यांच्या प्रती आपण काय म्हणू शकतो, किंवा आपल्याला असं वाटतं का की खरोखरच हे विद्यार्थी ढ आहेत? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा अहवाल नक्की वाचा. या अहवालामध्ये अनेक जिल्ह्याचं सर्वेक्षण त्यांनी मांडलेलं आहे. पूर्ण देशभराचं हे सर्वेक्षण आहे. हा अहवाल वाचायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.